नमस्कार मंडळी, मी रीमा सदाशिव अमरापूरकर. मुक्काम पोस्ट मनोरंजनच्या या भागामध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज जी व्यक्ती माझ्याबरोबर बसलेली आहे ती अनेक टोप्या घालते. म्हणजे व्हॉट आय मीन टू से इज की ही वेअर्स अ लॉट ऑफ हॅट्स. ओके, कोणालाही टोप्या घालत नाही. मी बोलतेय रायटर, डिरेक्टर, प्रोड्युसर, ऍक्टर, क्रिएटिव्ह हेड ऑफ प्लॅनेट मराठी पुष्कर श्रोत्री याच्याबद्दल. हाय पुष्कर, वेलकम टू आवर शो. कसा आहेस? मस्त. तू कशी आहेस? मी मजेत आहे. काय चाललंय सध्या? काही नाही, एका मोठ्या कामातनं जरा मोकळा झालोय. मी एक 10 एपिसोड्सची 35 मिनिटाचा एक एपिसोड असलेली अशी मेगा वेब सिरीज डिरेक्ट केली आणि प्रोड्यूस केली. तर त्याच्या रायटिंग प्रोसेस पासून आत्तापर्यंत चाललो होतो. त्याच्यातनं आत्ता शूटिंग मधनं मोकळा झालेलो आहे आणि आता पोस्ट प्रोडक्शन सुरू होणार आहे. तर त्याच्या आधी मला जरा काहीतरी वेगळं हवं होतं आणि त्याच वेळी तुझा फोन आला. तर मला तुझ्याशी गप्पा मारायला खूप आवडेल असं माझ्या मनाने मला सांगितलं तात्काळ. त्यामुळे मी लगेच तुला तुझ्या मनाचे खूप खूप आभार. बरं, मी काय म्हणत होते की तू हे एवढं सगळं करतोस, राईट? म्हणजे यू राईट आणि डिरेक्ट, राईट? तू ऍक्ट पण केलंयस का त्याच्यात? नाही, ऍक्ट असं नाही केलं. पण एक छोटासा म्हणजे ग्लिम्स दिसणार. म्हणजे सुभाष घई जसे त्यांच्या फिल्म मध्ये येऊन दिसून जायचे किंवा सर अल्फ्रेड हिचकॉक कसे दिसून जायचे ना, तसं मी थोडासा दिसून जाणार आहे त्याच्यात. पण तो म्हणजे त्या रोलसाठी दुसरं कोणी आम्हाला मिळालं नाही. कमी तिथे आम्ही एव्हरीवन इन्सिस्टेड, सर तुम्हीच हा कन्सिव्ह केलेला रोल आहे, तो तुम्हीच करावा असं आम्हाला वाटतं. ग्रेट ग्रेट, फॅन्टॅस्टिक. सही आहे यार. मला हे सांग की मी ना पोस्ट वाचत होते बरं का ऑनलाईन, तुझा रिसर्च वगैरे करत होते मी. सो तेव्हा मी असं वाचलं की मी फुल टाइम ऍक्टर आहे अशी तुझी स्टेटमेंट आहे. पण मग तू एवढं सगळं करतोस, मग तू फुल टाइम ऍक्टर कसा काय? हे बघ, प्रत्येक माणूस हा फुल टाइम ऍक्टर असतो. अच्छा, ओके. प्रत्येक माणसाला प्रत्येक मिनिटाला कुठे ना कुठेतरी ऍक्टिंग ही करावीच लागते. तो कितीही नाही म्हणत असला तरी. आणि तो जर नाही म्हणत असेल तर ती सुद्धा एक त्याची ऍक्टिंगच आहे. त्यामुळे तसा ऍक्टर असतो. पण म्हणजे पूर्ण वेळ मी व्यावसायिक आहे. मला ह्याच्या पलीकडे दुसरं काही येत नाही. मला कॉन्टेंटच कळतो, मला फिल्म मेकिंगच कळतं. जे काय 4 आण्याचं, 5 पैशाचं, 10 पैशाचं ज्ञान मला आहे ते मी ह्याच्यातच मिळवलेलं आहे. मला त्याचा बंदा रुपया बनवायचा आहे आणि त्यासाठी माझे प्रयत्न चालू आहेत. पण मला पूर्णपणे प्रयत्न ह्याच क्षेत्रात करायचे आहेत. मग लेखक असो, दिग्दर्शक असो, अभिनेता असो, प्रोड्युसर असो, बरोबर, पण ह्याच क्षेत्रात. म्हणून मी पूर्ण वेळ ऍक्टर आहे म्हणतो. नाही, त्या बंदा रुपयासाठी जे कष्ट लागतात ते पण तुझे सुरू आहेत. इट इज व्हेरी एव्हिडंट फ्रॉम युअर जर्नी. याच्या आधीचे जे तुझे डिरेक्टोरियल व्हेंचर होतं उबुंटू, त्याच्याबद्दल बोलूयात ना. इट्स वन ऑफ माय फेवरेट फिल्म्स रे. अरे थँक्यू. मला त्या फिल्मची गोष्ट सांग. म्हणजे फिल्मची गोष्ट नाही, ती फिल्म कशी बनवलीस याची गोष्ट. माझी अत्यंत जवळची फिल्म आहे. म्हणजे मला आठवतंय त्याप्रमाणे अनेक वर्षांपूर्वी मला माझ्या एका मित्रमैत्रिणींनी ही गोष्ट ऐकवली. आणि त्या दोघांनी मिळून कंबाईनली ही गोष्ट लिहिली होती. तर ती गोष्ट घेऊन मला त्यांनी सांगितलं की ही गोष्ट आहे, तुला कोण दिग्दर्शक सुचतो? तर मी तेव्हा म्हटलं चंद्रकांत कुलकर्णी मला अशा गोष्टीसाठी सुचतात की जे शिक्षण किंवा एथिक्स ह्याच्याबद्दल छान पद्धतीने ती गोष्ट मांडू शकते. त्यांनी प्रयत्न केले पण ते समहाव जमलं नाही. तर त्यांनी मला सांगितलं, बरं गोष्टीमध्ये तुला काही बदल सुचवावेसे वाटतात का? म्हटलं हां, जर तू मला विचारशील तर. म्हणून मी त्यांना एक 10 बदल सुचवले की ही गोष्ट अशा पद्धतीने गेली पाहिजे. आणि काही दिवसांनी त्यांनी भारावून मला फोन केला की तू जर इतके छान बदल सुचवू शकतोयस तर तू का नाही डिरेक्ट करत? तर म्हटलं मला करायला आवडेल पण माझ्याकडे निर्माता नाही आहे. राईट. आणि मग निर्मात्याच्या शोधात मी इकडे तिकडे फिरलो. पण त्याच वेळी त्या गोष्टीचं पुन्हा स्क्रीन प्ले, डायलॉग्स ह्याच्यामध्ये रूपांतर करत होतो. सो प्रतिमा कुलकर्णींनी आणि मी मिळून त्याचा स्क्रीन प्ले बनवला. अरविंद जगताप, मी आणि पराग ओझा आम्ही तिघांनी म्हणून त्याचे डायलॉग्स लिहिले. कारण एकदा गोष्ट माझ्या झिरपली गेल्यानंतर मला ना ती कॅरेक्टर्स दिसायला लागतात. आणि मला ते कॅरेक्टर्स
कसे बोलतील, कसे हावभाव करतील, कसे चालतील, म्हणजे त्यांचा मेंदू कॅप्चर करण्याचा प्रयत्न करतो. कदाचित निरीक्षण शक्ती, कदाचित ॲक्टर म्हणून इतकी वर्ष काम केलेलं असल्यामुळे मला ते सगळे दिसायला लागतात, कॅरेक्टर्स दिसायला लागतात. तर तसं मी ते डायलॉग्स पण लिहित होतो. कोण कसा बोलेल, कोण कसा बोलेल. हे सगळं करत असताना एक निर्माता आम्हाला मिळाला बरं. आणि त्याने सांगितलं, "चला ही फिल्म मी प्रोड्यूस करतोय." पण गंमत अशी झाली की बाकी सगळ्या गोष्टी चालल्या आहेत. रेकी करून आलोय, टेक रेकी करून आलोय, सगळं झालंय. लहान मुलं होती त्यापैकी 10 पैकी 2 मुलांनी याआधी ॲक्टिंग केली होती. बाकी 8 मुलांनी कॅमेरासुद्धा पाहिलेला नव्हता. ओके. सो त्यांच्याबरोबर माझं वर्कशॉप चालू होतं. त्यांची घट्ट मैत्रीही दाखवायची होती. सो त्यासाठी म्हणून त्यांच्याबरोबर मी खूप वर्कशॉप्स केली. त्यांना म्हटलं, तुम्हाला मी सीन्स देणार नाही, तुम्हाला मी काय डायलॉग्स म्हणायचे ते सांगणार नाही. तुमची कॅरेक्टर सांगणार आणि त्या कॅरेक्टरप्रमाणे आपण वर्कशॉपमध्ये काम करायचं. ओके. आणि वर्कशॉप संपल्यानंतर त्याने सांगितलं होतं की तुम्ही वर्कशॉप संपलंय, सो तुम्ही बाहेर जायचं. एक आमच्या बिल्डिंगला 10, 8, 15 फेऱ्या मारायच्या आणि ना गॉसिप करायचं. कारण मैत्री घनिष्ठ तेव्हाच होऊ शकते जेव्हा तुम्ही एकमेकांबरोबर गॉसिप करू शकता. करेक्ट. सो या 10 मुलांची एकमेकांबरोबरची मैत्री, ते पण या वर्कशॉपमध्ये पहिल्यांदाच भेटले होते, ती घनिष्ठ करण्यासाठी त्यांना सांगितलं, पहिले गॉसिप करा, माझ्याबद्दल बोला. आज पुष्कर काकाने काय केलं, पुष्कर असं बोलला, हे ते जे काय असेल ते पण गॉसिप करा, मला सांगू नका. सो असं सगळं चालू होतं. आणि माझा जो निर्माता होता त्याचा मूळ व्यवसाय होता बांधकाम व्यावसायिक. ओके. सो तो म्हणाला, माझी आता स्लॅब पडणार आहे, त्यामुळे मी आता ही फिल्म नाही करू शकत, मला माझे पैसे सगळे तिकडे वळवावे लागणार आहे. बापरे. 7 दिवस उरले होते. मग मी दुसऱ्या एका निर्मात्याकडे गेलो. तो म्हणाला, माझी आणखीन एक फिल्म चालू आहे, जो फिल्म प्रोड्युसर आहे, माझी दुसरी एक फिल्म चालू आहे, 6 दिवस उरले. मग आणखीन एक निर्माता, त्याच्याकडे गेलो. तो म्हणाला, माझी आणखीन एक फिल्म चालू आहे, 5च दिवस उरले. म्हटलं आता कोणाकडे जाण्यात वेळ घालवायचा नाही. मी माझ्या अनेक मित्रांना फोन केले की मी अशी फिल्म करतोय, माझ्या अकाउंटमध्ये तुर्तास तुम्हाला जमतील तेवढे पैसे टाका, मी शूट करून आलो, ती फिल्म विकली की तुम्हाला तुमचे पैसे परत करेन. राईट. असं करून 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 मग बळजबरीने झालेला निर्माता बनलो मी. आणि उबुंटू सारखी फिल्म 18 दिवसात मी पूर्ण केली. त्या 10 मुलांबरोबर कोकणात कुडाळजवळ चेंदवण नावाचं गाव तिथे, आणि त्यानंतर सांगलीमध्ये अशी मी ती मुलांबरोबर शूट केली. सिंग साऊंड होती, तर मुलांना सांभाळणं, कोकणात मुलांना सांभाळणं. बरं, त्या मुलांना सांगितलं होतं आई वडिलांना घेऊन यायचं नाही, राईट. कोणाचे आई वडील येणार नाहीत, सगळी मुलं माझ्या ताब्यात द्या. त्यामुळे त्या मुलांचा पालक होतो मी तेवढ्या दिवसात. सो त्यांच्याबरोबर बसणं, हसणं, रुसणं, रडणं, भांडणं त्या मुलांबरोबर सतत चालायचं. रात्री शूटिंग संपल्यानंतर सगळी मुलं माझ्या रूममध्ये असायची. मग दिवसभरात काय केलं, काय नाही याच्यावर चर्चा. रोज त्यांना चिकन लॉलीपॉप खायला घालायचं. हे सगळं करून त्यांचे लाड पुरवून, प्रसंगी रागावून. मुलं फार गुणी होती. मुलांनी माझ्या प्रत्येक इन्स्ट्रक्शन्सवरती बारकाईने विचार केला होता आणि ती त्यांनी अंमलात आणली होती. म्हणजे जर तुम्ही फिल्म बघाल तर मुलांच्या रिॲक्शन्स खूप महत्त्वाच्या आहेत त्या फिल्ममध्ये. कारण त्यांना सांगितलं की जर तुम्हाला ॲक्टर व्हायचं असेल तर पहिली गोष्ट बेसिकली करायची असतं, समोरच्याचं ऐका. लिसन टू अदर ॲक्टर्स. सो ऐकल्याशिवाय बोलायचंच नाही. ऐका 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 ऐकत जा. आणि मुलांनी ऐकण्याचं काम इतकं छान केलं जे तुम्हाला उबुंटूमध्ये दिसतं. ते ऐकत असतात आणि रिॲक्ट होतात. तो अत्यंत नॅचरल, नैसर्गिक त्यांच्या रिॲक्शन झाल्या खूपच त्या फिल्ममध्ये. सो हे सगळं झाल्यानंतर मग इथे येऊन मग फिल्म विकली, ह्यांना त्यांना सगळ्यांना आवडली. त्यावेळी अनेक लोक, माझे मित्र, त्यावेळी ओळख झालेले, नवीन ओळख झालेले, असे अनेक लोक माझ्या पाठीशी उभे राहिले. आणि त्या सगळ्यांच्यामुळे ती फिल्म अनेक फेस्टिवलमध्ये गेली, अनेक फेस्टिवलमध्ये गाजली. माझ्यासाठी आणखीन एक आनंदाचा क्षण असा होता की सुमित्राताई महाजन ह्या त्यावेळी लोकसभेच्या अध्यक्षा होत्या. त्यांनी ती फ्लाईटमध्ये फिल्म बघितली. त्यांनी मला शोधून काढलं, मला दिल्लीला बोलवलं.
त्यांनी माझा सत्कार केला. त्यांनी दिल्लीमध्ये माझा एक इंटरव्ह्यू तिकडे ठेवला होता ओके. आणि लोकसभा चॅनलवरती खरं तर फक्त नॅशनल अवॉर्ड विनिंग फिल्म्स दाखवतात. हो. त्यांनी स्वतःचं लेटर दिलं की ही फिल्म जरी याला नॅशनल अवॉर्ड नसलं तरी ही त्याच कॅटेगरीतली आहे. सो ही फिल्म लोकसभा चॅनलवरती दिसली. वाव. त्यानंतर त्यांनी संसदेतल्या पण अनेक लोकांना ही फिल्म बघायला लावली. त्यावेळेच्या अनेक खासदारांनी ही फिल्म बघितली आणि सुमित्राताई महाजन सुद्धा त्यावेळी माझ्या पाठीशी खूप स्ट्रॉंगली उभ्या होत्या Right. आणि त्या या फिल्मचा प्रसार आणि प्रचार करत होत्या की ही फिल्म प्लीज सगळ्यांनी बघा. जर्मनीमध्ये या फिल्मला खूप उत्तम रिस्पॉन्स मिळाला. जर्मनीमधल्या अनेक शाळांमध्ये ही फिल्म दाखवली गेली. 2 वेळा मी जर्मनीला गेलो होतो तेव्हा मला असं वाटलं शाळा म्हणजे शाळेतले विद्यार्थी म्हणजे साधारणतः छोटी छोटी मुलं येतील पण टीनेजर्स सगळे आले होते आणि मी घाबरलो. म्हटलं एक तर मराठी फिल्म त्याच्यात इंग्लिश सबटायटल्स आणि जर्मन मुलं ही फिल्म बघतायत यांना Right. काय कळेल नाही कळेल आवडेल काहीच माहित नाही ना. बरोबर. हो. पण फिल्म बघितल्यानंतर ती मुलं रडली, शिक्षक रडले आणि ते शिक्षक मला येऊन म्हणाले की आमच्यासाठी ही फिल्म खूप महत्वाची आहे. याचं कारण आमच्या इकडे शिक्षण फुकट आहे. राईट. त्यामुळे आमच्या इकडच्या काही मुलांना ना शिक्षणाचं नेमकं महत्व कळत नाही ज्याच्यासाठी आम्ही ही फिल्म इथे आणून या मुलांना दाखवली. ओ. तर शिक्षणाचं महत्व किती आहे तुम्हाला फुकट मिळते ज्यांना मिळू शकत नाही त्यांची काय अवस्था असते आणि मग ते काय करतात ह्याच्यासाठी ही फिल्म बघा. नक्कीच. मी म्हटलं भारतात सगळ्या ठिकाणी ही अवस्था नाहीये ही काल्पनिक गोष्ट आहे पण भारतातल्या काही गावखेड्यांमध्ये अशी अवस्था आहे. अशी अवस्था आहे. सो त्यांची एक प्रातिनिधिक स्वरूपाची ही फिल्म आहे असं आपण समजूया. पण म्हटलं ही माझी खूप जवळची फिल्म आहे आणि मी अशी शाळा बघितली म्हणजे ह्याचं शूटिंग करण्यासाठी सुद्धा महाराष्ट्रातल्या अनेक खेड्यापाड्यांमध्ये मी फिरलो होतो की कुठचं गाव निवडावं कसं गाव निवडावं शाळा कशी असावी शाळा कशी दिसावी. इव्हन मला सगळ्यांनी सांगितलं की अरे त्यातल्या शिक्षकाची भूमिका तू का नाही केलीस कारण तुला तर सगळंच येत होतं तू पहिल्यापासून त्या गोष्टीत होतास तर तुला सगळंच येत होतं तू. म्हटलं नाही पण तरीही ॲज अ डिरेक्टर मला असं वाटतं की त्या गुरुजींचे त्या शिक्षकाचे डोळे जसे असायला हवेत तसे मला माझे वाटत नाही. राईट. म्हणून सारंग साठे हा मला अगदी तंतोतंत गुरुजी किंवा शिक्षक वाटला आणि त्याने अप्रतिम काम केलं. खूपच फॅन्टास्टिक. तो शिक्षक म्हणून तिथे शोभला शिक्षक म्हणून वागला. सो मला सारंग साठेच तिथे दिसत होतं मला दुसरं कोणी दिसत नव्हतं. नाही तर माझीच बॅट माझाच बॉल मीच प्रोड्युसर आहे मीच लेखक आहे मीच दिग्दर्शक आहे मी करू शकलो असतो पण माझ्या दृष्टीने कॉन्टेंट प्रोजेक्ट ह्याच्याशिवाय मोठं कोणी नाही. बरोबर. त्यामुळे मी स्वतः तो रोल केला नाही आणि सारंग साठेने अप्रतिम आणि सगळ्या मुलांनी अप्रतिम रोल केलेला. म्हणजे सारंग आणि तू जसं म्हणतोयस तसं एक्झॅक्टली तसं की सारंगनी तर परफेक्ट काम केलंच आहे पण त्याहूनही जास्त ज्या मुलांच्या ज्या रिॲक्शन्स आहेत ना म्हणजे मला असं झालं की यार हे इतकं नॅचरल हे कसं करून घेतलं. आणि बरं अगदी लहान मुलं असले तरी नॅचरल करून घेणं सोपं असतं. थोडं कळत्या वयातले असले 18-19 तरीही करून घेता येतं पण ते जे मधल्या वयातली मुलं आहेत ना दॅट इज द मोस्ट डिफिकल्ट फेज. म्हणजे अनेकांनी मला सांगितलं हे तूच करू जाणे म्हणजे त्या मुलांना मार्कवरती उभं राहणं म्हणजे काय हे माहित नव्हतं. बरोबर. कॅमेराच्या लेन्समध्ये बघायचं नाही म्हणजे काय करायचं लुक कुठे द्यायचा कसा द्यायचा असतो फोकससाठी काय करायचं या सगळ्या गोष्टी. आणि ती मुलं म्हणजे एक तर सुबोध भावेचा मुलगा कान्हा होता तो माझा भाचा पण आहे त्यामुळे त्याने सगळ्यात जास्त त्रास पण दिला मला. हक्कानी त्रास दिला अगदी हक्कानी. तो मला म्हणायचा की तू मामा होतास ना तोच बरा आहे तू डिरेक्टर झालास ना आणि तो वेगळाच वागतोयस. इथून त्याने अनेक 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 कान्हाने तर धमाल केली आहे अख्ख्या फिल्म मध्ये. गुड. पण मला सांग सारंगनी उबुंटू मध्ये काम केलं आणि ऍक्च्युली आय वुड से भाडीपाच्याही आधीची ही फिल्म आहे जो ते किंवा भाडीपा नुकतंच सुरू झालं होतं असं माझ्यामध्ये नुकतंच सुरू झालं होतं. सो सारंग महाराष्ट्राला ऍक्च्युली उबुंटूमुळे कळला
असं मी म्हणेन. वा ओके. वा वा. आणि लक्षात राहिला रादर. आणि त्याच्यातली जी प्रार्थना आहे ना, मी तुला सांगते, मी माझ्या बऱ्याच कामांसाठी महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यांमध्ये फिरत असते. सगळ्या जवळजवळ 80% ज्या मराठी शाळा आहेत त्यांनी हीच आमुची प्रार्थना आणि हेच आमुचे मागणे ही प्रार्थना त्यांची रोजची प्रार्थना म्हणून घेतलेली हो आहे. हो हो. इट इज सच अ बिग अचीवमेंट. म्हणजे मी कौशलला पण तेच म्हटलं की कौशल, हे तुझं गाणं इतकं पोचलेलं आहे हो, की हो. त्याला काही हेच नाहीये. आणि इट इज गोइंग टू स्टे ऑन. ते त्या Yes. गाण्याची ताकद आहे, त्या स्वरांची ताकद आहे, आणि ज्या पद्धतीने ते पिक्चराइज झालंय ना, त्याची पण ती ताकद आहे की त्या वातावरणात आपण जातो अगदी अगदी. पूर्णपणे. म्हणजे आणि तुला सांगू का की समीर सामंत, कौशल इनामदार आणि मी असे आम्ही कौशलच्या घरी जमलो. ओके. त्यांना मी अख्खी गोष्ट सांगितली आणि म्हटलं इथे मला प्रार्थना हवी आहे राईट. आणि ती प्रार्थना अशी हवी आहे की मला आधी कोणीतरी लिहिलेली विंदांची, पाडगावकरांची किंवा कोणाचीही, मला अशी प्रार्थना नको आहे. वसंत बापटांची पण आहे, छान प्रार्थना आहेत, पण मला अशी प्रार्थना नकोय. मला ह्या मुलांच्या तोंडी शोभतील असे शब्द हवे. बरोबर. आणि त्यांचं म्हणणं की तुझं नेमकं ह्याच्यातलं मागणं काय आहे, काय तुला हवंय. तर मी त्यांना म्हटलं, मी आत्ता काही वर्षांपूर्वी कॅनडाला जाऊन आलो होतो आणि तो किस्सा माझ्या डोक्यात इतका स्ट्रॉंगली बसलाय की ते माझं जगण्याचं मोटिव्ह असलं पाहिजे. आम्ही कॅनडात एका शहरातनं दुसऱ्या शहरात माझ्या मित्राच्या गाडीतनं चाललो होतो. 6 तासाचा जर्नी होता आणि 3 तासांनी आम्ही एके ठिकाणी एका मॉटेलवरती थांबलो. फ्रेश व्हायला म्हणून आम्ही टॉयलेटमध्ये गेलो. त्या टॉयलेट क्लीनरने आमचं इतकं प्रसन्न स्वागत केलं. येस, हाऊ वॉज अ जर्नी, आय होप यू डिडंट फाइंड फॅटिग व्हाईल ड्रायव्हिंग वगैरे वगैरे वगैरे. छान टॉयलेट क्लीनर आमच्याशी बोलत होता. राईट. त्यांनी आम्हाला टिश्यू पेपर्स वगैरे दिले वगैरे वगैरे. आम्ही बाहेर आलो, सँडविच घेऊन बसलो. त्याची ड्युटी संपली आणि तो त्याचं खाणं घेऊन आमच्याच टेबलवरून बसला. सो माझा मित्र जो एक मोठी गाडी चालवत होता, जो एका मल्टीनॅशनल कंपनीचा CFO वगैरे टाईप्स होता तो, आणि एका मॉटेलमधला एक टॉयलेट क्लीनर, आणि आम्ही एका टेबलवर बसून गप्पा मारत होतो. कॅन यू बीट दॅट? या. हा. सो गप्पा मारत होतो आणि मला आत्ताही अंगावर काटा आला की मला हे चित्र बघून असं भरून येत होतं की हे काय आहे. सो त्यांनी कॅनडाबद्दल, त्यांच्या देशाबद्दल अमुक तमुक चर्चा केली. अर्धा पाऊण तास गप्पा मारल्या. दोघांनी टाळ्या बिळ्या देऊन ते निघाले. गाडीत बसल्यानंतर मी माझ्या मित्राला विचारलं की हे एक भारतीय म्हणून मला हे चित्र मी कधीच बघितलेलं नाहीये. बरोबर. की एक टॉयलेट क्लीनर आणि एका मल्टीनॅशनल कंपनीचा CFO एका टेबलवर बसून गप्पा मारतायत आणि टाळ्या देत आहेत. तेव्हा तो म्हणाला, ते वाक्य खूप महत्वाचं आहे की कसं आहे पुष्कर, कोण काय काम करतो हे महत्वाचं नाही, ते काम तो कसं करतो हे महत्वाचं आहे. व्हेरी ट्रू. सो माझ्या दृष्टीने तो टॉयलेट क्लीनर हे महत्वाचं नाही, तो त्याचं काम किती प्रामाणिकपणे, जेन्युइनली, किती मनापासून करतो हे माझ्यासाठी महत्वाचं आहे, जे आपण बघितलं. सो नो मॅटर तो टॉयलेट क्लीनर असेल ना तर कोणी असेल, तो माझ्यासाठी तितकाच महत्वाचा आहे. आणि मला असं वाटलं की मला काहीतरी सापडलंय. आणि हे जेव्हा मी त्यांना सांगितलं, हा किस्सा सांगितला की मला हे मोटिव्ह, हा माझा जगण्याचा हेतू आहे, हा माझ्या जगण्याचा हेतू आहे, तर मला हे कुठेतरी त्या प्रार्थनेत आणायचंय. अगदी. त्यावर समीर सामंतने तिथल्या तिथे शब्द लिहिले, हीच अमुची प्रार्थना, हेच अमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे. किती सुंदर आहे ना. आणि सोपे शब्द आहेत, सगळ्यांना कळतील असे शब्द आहेत. आणि बिलीव्ह मी, तिथल्या तिथे कौशलने हार्मोनियम अशी खेचली आणि तिथल्या तिथे दुसऱ्या मिनिटाला त्या 2 ओळींना चाल लावली. वाव वाव. म्हणजे हे सगळं असं इतकं पटकन झालंय की अरे गाणं झालं, प्रार्थना झाली. राईट. आणि मग अजित परब, मुग्धा वैशंपायन आणि मुलांनी ती प्रार्थना ज्या प्रकारे गायली आहे, आम्हाला दर काही दिवसानंतर कोणाकडनं तरी त्या गाण्याचे व्हिडिओ त्या शाळेतले येतात. कधी दिव्यांग मुलांचे येतात, कधी वेगवेगळ्या शाळांमधले येतात, खेड्यापाड्यातल्या शाळांमधले येतात. त्याच्यावरती मोटिवेशनल व्हिडिओ करून सुद्धा लोक आम्हाला पाठवतात. हो हो, नक्कीच नक्कीच. म्हणजे मी तुला सांगू का पुष्कर, की आपल्या इंडस्ट्रीमधून जी गाणी चर्न आउट होत आहेत ना गेली अनेक वर्ष, त्याच्यामधलं हे गाणं असं आहे की अत्यंत सोप्या शब्दात पण
अत्यंत विवेकी विचार अगदी मांडला गेलेला आहे हो आणि तो पटतोच यार. कोणीही ऐकलं तरी तो विचार पटतो. कारण अगदी अगदी हे दिस इज व्हेरी बेसिक ऑफ लिव्हिंग, राईट? आणि आपण की- त्याच्याच पासून दूर जातोय. दूर जातोय. खरंय. म्हणून मुलांकडनं तेच सांगणं होतं सगळ्यांना. हम्म. माणसाने माणसाशी माणसासम वागणे, बाकी काहीही करू नका. एक्झॅक्टली. ट्रू. बरं, आपण सारंग साठेबद्दल बोलत होतो, राईट? हो. आपण उबुंटू मधून थोडंसं बाहेर येऊयात. सो सारंग साठे आणि प्लॅनेट मराठी यांचा नेमका काय झोल झाला रे मध्ये? खूप काय कॉन्ट्रोवर्शियल उठलं होतं सोशल मीडियावर. अगं ते सगळं मार्केटिंग गणित होतं. काय सांगतो? हे सगळं मार्केटिंग गणित होतं. सारंग साठे यांची म्हणजे भाडीपाची चिकट गुंडे नावाची जी वेब सिरीज आहे, ज्याचा पहिला सीझन वेगळ्या चॅनलवर होता. मग आम्ही चिकट गुंडे 2 अप्रूव्ह केली आणि मग चिकट गुंडे 1 आणि चिकट गुंडे 2 ह्या दोन्ही वेब सिरीज प्लॅनेट मराठीवरती आणायच्या असं ठरलं. ही सोशल मीडिया टीमची एक काहीतरी एक ही असते की आपण सारंग तुझ्यात आणि पुष्करमध्ये, तर आम्ही एकमेकांना म्हटलं तू काय बोलणार आहे सांग. मग मी असं करून आम्ही ठरवून एकमेकांच्या बद्दल बोललो होतो. रात्री 10 वाजता तुला दाखवतो, रात्री 10 वाजता तुला कळेलच काय. तर रात्री 10 वाजता आम्ही त्याचा टीजर रिलीज केला. केला. पण अरे प्लॅनेट मराठीला असं सनसनीखेज करायची कधीपासून गरज पडायला लागली? नाही, असं काही नाहीये. म्हणजे खरं तर त्याची गरज असते की नाही मला कळत नाही. सोशल मीडिया सध्या कुठच्या दिशेने चाललंय हे मला कळत नाही. फक्त तो अत्यंत हुशारीने सांभाळून वापरायला हवा एवढंच मला कळतं. पण सध्या तेच कोणी करत नाही. पण काय आता टीमने ठरवलंय की त्याचं मार्केटिंग अशा पद्धतीने करायचं. ओके, करूयात. ॲज अ पार्ट ऑफ प्लॅनेट मराठी मला ते करावं लागलं. राईट. कमिंग टू दॅट, मी तुझं असंच विकिपीडियावर इन्फॉर्मेशन वाचत होतं. त्याच्यात असं लिहिलं होतं की तू बीकॉम केलेलं आहेस, हो राईट? आणि नेमका कालच मला भाडीपाचा अपडेट आला ज्याच्यामध्ये सारंगचा एक स्टँडअप हे आहे. त्याच्यामध्ये तो म्हणतो की बीकॉम हा एक छंद आहे, हे काही शिक्षण नाहीये. तू पाहिली आहेस का ती क्लिप त्याची? सो त्याच्यामध्ये तो म्हणतो की मला माझ्या घरच्यांनी बीकॉम करता करता मेहंदीचा क्लास पण लावला होता, म्हणजे मी सीझन मध्ये तरी कमवेन. तर तू बीकॉम करता करता काय काय उद्योग केलेस आम्हाला सांग ना जरा. उद्योग केले अगं, बाप रे. म्हणजे एक डिग्री आपल्या नावापुढे असावी असा त्या काळातल्या लोकांचा, आईवडिलांचा समज आणि तो आपल्यावरती होता. त्यामुळे पार्लेटिक विद्यालय, तिथून डहाणूकर महाविद्यालय, असा प्रवास अगदी सुरळीत होतो. पण डहाणूकर कॉलेजमध्ये असताना मी काय ऍक्टर बिक्टर व्हायचं काहीच ठरवलं नव्हतं. ओके. सो त्यावेळी एकांकिकांमधनं काम करत होतो आणि मला खरं तर जे स्कूल ऑफ आर्ट्सला जायचं होतं. मी ऍडमिशन घेऊन तिकडनं विड्रॉ करून डहाणूकरला आलो होतो. माझं हस्ताक्षर चांगलं, माझी चित्रकला चांगली, मी रांगोळी काढायचो, मी पेंटिंग्स करायचो, मी कॅलिग्राफी करायचो. त्यामुळे कॉलेजचे सगळे बोर्ड लिहिण्याचं काम माझ्याकडे असायचं. मी पासआउट झाल्यानंतर सुद्धा कॉलेजमध्ये जर महत्वाचं काही असेल तर बोर्ड लिहायला मला बोलवलं जायचं. ओके. सो माझं हस्ताक्षर चांगलं आणि मला वेळ लागायचा नाही. त्यामुळे मी 5-10 मिनिटांमध्ये अख्खे बोर्ड पेंट करून सगळं करून द्यायचो. सो ते करत असताना त्यावेळी फ्लेक्स वगैरे तेवढे नव्हते. मी 1990, 91, 92, 93 हा काळ म्हणतोय. सो त्यावेळी मी इलेक्शनच्या साठी भिंती रंगवणे, त्याच्यावरती ह्या उमेदवाराला मत द्या वगैरे नाही का भिंती रंगवायचे, ते पेंटिंगचं काम करायचो. पण म्हणजे कॉलेजमधले इलेक्शन्स का नाही, बाहेरची इलेक्शन्स. कॉलेजमध्ये असताना पैसे कमवण्यासाठी मी हे करायचो. मी ग्रीटिंग कार्ड्स बनवायचो आणि ते विकायचो. दुकानांचे साईनबोर्ड्स पेंट करून द्यायचो. मी रिक्षा चालवायचो. मी असे अनेक उद्योगधंदे केले आणि छंद म्हणूनच मी एक कॉमर्स ग्रॅज्युएट झालो. अच्छा. पण मी हे करत असताना स्वतःचे पैसे, कारण आपल्याला आवडीनिवडी खूप आहेत ना आणि आपल्या आवडीनिवडी पुरवण्यासाठी आपल्याला पैसे लागतातच ना, आपल्यालाच कमवावे लागतात. ते आई वडिलांनी दिलेल्या पॉकेट मनी मध्ये भागत नाही ना, मागण्याची काही सोय नाही. की मला कशासाठी पैसे हवेत हे सांगण्याची सोय नाही. अशा वेळी स्वतःच पैसे कमवावेत म्हणून मग मी हे सगळं करून पैसे कमवत होतो आणि स्वतःचा खर्च स्वतः भागवत होतो. वाह, मस्त. कोणत्या कोणत्या पक्षाचे बोर्ड रंगवले? सगळ्या. अच्छा.
त्याला काही बंधन नसतं ना. जो पैसे देईल हा त्याचे म्हणजे बोल. एक कॉन्ट्रॅक्टर असतो, एक हा. सब कॉन्ट्रॅक्टर असतो. मग Right. त्याच्या हाताखाली 3-4 जण काम करणारे असतात. हम्म, हम्म. ते सांगतात अरे ह्या भिंतीवरती ह्याचं लिहायचंय, ह्या भिंतीवरती ह्याचं लिहायचंय आणि Right. त्यांची चिन्ह पण पेंट करावी लागायची. हो बरोबर. हा. तू मला सांग, तू इतका हरहुन्नरी आहेस असं म्हणूयात आपण, राईट? यू पेंट, यू ड्रॉ, यू ऍक्ट, यू डिरेक्ट, यू प्रोड्यूस, जे काही क्रिएटिव्ह प्रोसेसेस सगळ्या मध्ये तू आहेस. हा, सो हे क्रिएटिव्ह काम करण्याची जरी एक टेक्निक असली तरी त्याच्यामध्ये आपण आपने को चाहिए वैसा कर सकते, Correct. असं एक आपल्याला हे असतं, हा. राईट? पण ज्या वेळेला तू आता ॲज अ क्रिएटिव्ह हेड ऑफ प्लॅनेट मराठी हे स्वीकारलीस जबाबदारी आणि एका कॉर्पोरेट सेटअपमध्ये तू गेलास, राईट? जरी तू ते सेटअप करत होतास तरी तू त्या कॉर्पोरेट सेटअपमध्ये गेलास आणि एक कंपनी चालवायची म्हणजे यू हॅव टू फॉलो सो मेनी प्रोटोकॉल्स आणि सगळं काही, नक्की. राईट? हे ट्रान्झिशन कसं होतं रे? वॉज इट इझी? नो, नॉट ॲट ऑल. म्हणजे कॉर्पोरेट सेक्टरमध्ये मी फार पूर्वी काम केलं होतं. कारण मी ग्रॅज्युएट झाल्यानंतर मी युनायटेड वेस्टर्न बँक म्हणजे आताची जी IDB आहे त्याच्यामध्ये मी 5-1 वर्ष नोकरी केली. अरे बापरे. मी सिटी बँकेच्या DSA कडे मनी मॅनेजर्स इंडिया लिमिटेड म्हणजे सिटी बँकेसाठीच आम्ही काम करायचो. सो त्या कॉर्पोरेट सेक्टरमध्ये मी 1-1.5 वर्ष तिथेही काम केलं होतं. पण त्यानंतर मी नोकरी अशी केली नव्हती. पण म्हणतात ना की संकट येताना एक संधी घेऊन येतं, तसं कोविडच्या काळामध्ये ही संधी आम्हाला मिळाली. माझ्या डोक्यात एक आयडिया आली की मराठी OTT प्लॅटफॉर्म असावा ज्याच्यावरती फक्त आणि फक्त मराठी कॉन्टेंट दिसेल. बरोबर. ती कल्पना मी अक्षय आणि सौम्याकडे मांडली. मग आम्ही तिघांनी मिळून टीम तयार केली. असं सगळं केलं आणि जेव्हा आता कॉर्पोरेट सेक्टरमध्ये जायचं तर आता काही डेकोरम मेंटेन करावा लागतो, काही नाही का? तर त्या सगळ्यासाठी म्हणून मग आम्हाला म्हणजे मला विशेषतः मला काही जणांकडनं धडे गिरवावे लागले की साधारणतः काय करायचं असतं. सी ऑफिशियल मेल कसा करावा हे तुम्हाला गुगलवरती सर्च केल्यानंतर मिळतं, पण त्यातल्या मोजक्या शब्दांमध्ये नेमका कॉन्टेंट तुम्हाला कसा द्यायचा आहे मेलच्या थ्रू हे मात्र मी शिकून घेतलं. पण कॉन्टेंटची जबाबदारी असल्यामुळे ऑपरेशनल माझ्याकडे जबाबदारी नव्हती किंवा बाकी काही लीगल माझ्याकडे जबाबदारी नव्हती. पण कॉन्टेंटची जबाबदारी असल्यामुळे तेव्हापासून आजपर्यंत आम्ही एकच थंब रूल फॉलो केलेला आहे. तो म्हणजे जसं आपण कोर्टात म्हणतात ना 100 गुन्हेगार सुटले तरी चालतील पण एका निरपराधाला शिक्षा होता कामा नये, तसे 10 चांगले कॉन्टेंट गेले तरी चालतील पण एकही वाईट कॉन्टेंट आपल्याकडे येता कामा नये. वा, व्हेरी गुड. ह्या ह्याच्यात आणि माझा एक हॅशटॅग आहे जो ऑफिसमध्ये माझ्या डेस्कवर लावलेला आहे. मी जिथे जातो तिथे तो लावलेला असतो. हॅशटॅग खूप काम आहे. हा मी पाहिला होता प्लॅनेट मराठीच्या कॉन्फरन्स रूम मध्ये व्हाईट बोर्डवर लिहिलेला. हा माझा हॅशटॅग आहे. सी हे तुमच्यावरती अवलंबून आहे. तुमच्याकडे काम आहे की नाही हे तुमच्या मानसिकतेवरती अवलंबून आहे. अदरवाईज हॅशटॅग खूप काम आहे. सो मी माझ्या सगळ्या टीमला सांगतो हॅशटॅग खूप काम आहे. राईट. काम करत राहा. करेक्ट. काम शोधत राहा. काम आपोआप तुमच्याकडे येणार. बरोबर. ओके. पण गोईंग बॅक टू फिल्म मेकिंग, हा, कारण मला तुझ्याकडून हे ऐकायला आणि समजून घ्यायला खूप आवडेल की ही जी सगळी प्रोसेस आहे, आधी आपण लिहितो, मग प्री प्रोडक्शन, वर्कशॉप्स, शूटिंग करतो, राईट, मग एडिट, पोस्ट प्रोडक्शन, सगळं करतो. ह्या सगळ्यामधली तुला आवडणारी जी नेमकी ऍक्टिव्हिटी किंवा प्रोसेस कोणती आहे या सगळ्यामधली? प्री प्रोडक्शन. ओके. आय बिलीव्ह की प्री प्रोडक्शन तुमचं जितकं स्ट्रॉंग असेल ना तितकं तुमचं प्रोडक्शन सुविहित निर्विघ्न पार पडतं आणि मग पर्यायाने मग तुमचं पोस्ट प्रोडक्शन पण तितकंच स्ट्रॉंगली होऊ शकतं. सो माझं नेहमी म्हणणं असतं प्री प्रोडक्शनला जास्तीत जास्त वेळ द्यावा. ओके. म्हणजे जर 100 तास या सगळ्या प्रोसेसला असतील तर माझ्या मते त्यातले 60 तास तरी तुम्ही पहिले प्री प्रोडक्शनला द्या. राईट. 30 तास तुमचं प्रोडक्शनमध्ये जाईल, 10 तास तुमचं पोस्ट प्रोडक्शनमध्ये जातील. हे गणित आहे. सो जास्तीत जास्त वेळ तुम्ही प्री प्रोडक्शनमध्ये गुंतवावा असं माझं म्हणणं आहे आणि ते मी
कायम करत आलेलो आहे. ओके. म्हणजे गोष्ट वाचल्यापासून ते फ्लोअरवर जाईपर्यंत मी पहिले तयार नसतो. जोपर्यंत मी तयार नाहीये तोपर्यंत मी फ्लोअर हिट करणार नाही. राइट. प्रोड्युसर म्हणतो, "अभी है पैसा चलो करते." नाही. "अभी है पैसा चलो करते." नाही. मला वाटलं पाहिजे मी पूर्ण तयार आहे. एक दिग्दर्शक म्हणून मी प्रत्येकाच्या प्रश्नाला उत्तर देणं, ती माझी जबाबदारी आहे, मी बांधील आहे. आणि ते योग्य उत्तर, समाधानकारक उत्तर द्यायलाही मी बांधील आहे. नुसतंच नाही, "हे असं का सर?" मी सांगतो म्हणून हे नाही उत्तर असू शकत. बरोबर. हं. जर मला कुठल्याही डिपार्टमेंटमधल्या माणसाने विचारलं, "सर, ह्याचं काय करायचंय? जर हे होत नाहीये तर तुमच्याकडे प्लॅन बी आहे का? दुसरा पर्याय आहे का?" हं. तर तो माझ्याकडे आधी असला पाहिजे. बरोबर. सो आय शुड बी प्रिपेअर्ड. हं. म्हणून प्री प्रोडक्शन खूप महत्वाचं मानतो. ओके. आणि मी प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये आधी काम केलेलं आहे. हो. म्हणजे मी स्वयंघोषित असिस्टंट म्हणून मी ज्यांच्याकडे मी ऍक्टर म्हणून काम केलेलं त्या सगळ्यांकडे मी स्वयंघोषित असिस्टंट होतो. वाव. ओके. आणि माझं शूटिंग नसताना मी त्यांचं काम बघायचो प्रत्येक डिपार्टमेंटचं. हं. म्हणजे देबू देवधरन पासून ते संजय जाधव पासून ते महेश लिमये ह्यांच्याकडे मी जेव्हा ऍक्टिंग करायचो तेव्हा त्यांची काम करण्याची पद्धत, त्यांची लाइटिंगची पद्धत, कॅमेरा कुठे प्लेस करतात, कुठची लेन्स लावतात, का, हं. हं. हे सगळं बघायचो. सो मी आर्ट डिपार्टमेंटमध्ये पण काम केलंय, मी डिरेक्शनमध्ये काम केलंय, मी कॅमेरा डिपार्टमेंटमध्ये काम केलंय, मी प्रोडक्शनमध्ये काम केलंय, मी सगळीकडे काम केलेलं आहे. राइट. आणि म्हणून हं. मी प्रत्येक डिपार्टमेंटच्या प्रश्नांना उत्तर देऊ शकतो. ओके. मी मेकअपही केलाय. ETV वरती आम्ही एक चंद्रकांत कुलकर्णींची एक सिरीज करायचो. त्याच्यामध्ये मी जे स्पेशल मेकअप्स असायचे, वेगवेगळ्या कॅरेक्टर्सचे ते मेकअप मी करायचो. ओह! ओके. मेकअप डिझाईन करण्यापासून हो. मेकअप करण्यापर्यंत हं. राजकीय व्यक्तिमत्व जेव्हा जेव्हा यायची त्या सगळ्यांचे मेकअप मी करायचो. मेकअप डिझाईन करून मेकअप मी करायचो. बरं. सो त्या डिपार्टमेंटमध्ये सुद्धा मी काम केलेलं आहे. त्यामुळे मी जेव्हा डिरेक्ट करतो तेव्हा मला कुठच्याही डिपार्टमेंटमधला माणूस हक्काने मला काहीतरी प्रश्न विचारायला येऊ शकतो. त्याला माहिती आहे की उत्तर. उत्तर आणि मी मिळेल. ते उत्तर देऊ शकतो. उत्तर नसेल तर मी सांगू शकतो की मला थोडा वेळ दे विचार करायला. विचार करून मी त्याचं समाधानकारक उत्तर देऊ शकतो. प्लॅन बी, प्लॅन सी काय असेल तेही सांगू शकतो. खरंय. सो प्री प्रोडक्शन इज द की. राइट. ते सगळे. आणि मी सगळ्या डिपार्टमेंटला सांगितलंय, नो क्वेश्चन इज अ स्टुपिड क्वेश्चन. ऑफ कोर्स. येस. प्रोजेक्टपेक्षा मोठं कोणी नाही, प्रोजेक्टपेक्षा मोठं काहीही नाही. हं. सो तुम्ही मला कुठचाही प्रश्न विचारू शकता आणि त्याचं उत्तर मी तुम्हाला देऊ शकतो. पण तोच प्रश्न मला वारंवार विचारू नका. बी अ क्विक लर्नर बेसिकली. डोंट वेस्ट युअर टाइम, माय टाइम. माय टाइम. राईट. मला हे विचारावंसं वाटतं की हे अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे की प्री प्रोडक्शन वर आपण फोकस केलं पाहिजे. सो आता ज्या फिल्म्स आणि जे आपण टेलिव्हिजन सिरियल्स बघतो, जे फॅक्टरीमधून काढल्यासारख्या ह्या निघतात, राईट. आता फंडिंग भरपूर आहे मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये, जे काही 10 वर्षांपूर्वी नव्हतं असं मी म्हणेन. याच्याबद्दल काय वाटतं? आता ज्या पद्धतीने इंडस्ट्री इव्हॉल्व्ह झाली आहे त्याच्याबद्दल काय वाटतं? नाही, आता एक गोष्ट सगळ्यांनी नीट समजून घ्यायला पाहिजे. कॉन्टेंट इज द किंग. राईट. मराठीमध्ये सुद्धा तुम्ही काय म्हणे त्याला, स्वित्झर्लंड नाही दाखवलं तरी चालेल. त्या साऊथ मधल्या टेक्नो फाईट्स असतात ना, त्या नाही दाखवल्या तरी चालेल. कथा सकस आणि सबळ पाहिजे. बरोबर. अप्रतिम बांधून ठेवणारी कथा पाहिजे पहिली गोष्ट. आणि ती कथेची मांडणी पण तशीच व्हायला पाहिजे. राईट. स्टोरी टेलिंगची आता पद्धत आहे. आणि आता मराठीच काय, सगळ्या भाषिकातल्या प्रेक्षकांना जगभरातला कॉन्टेंट एका क्लिकवर अवेलेबल आहे. हो. सो तुमची कॉम्पिटिशन आता फक्त मराठीची दुसऱ्या मराठी फिल्मशी नाहीये, मराठी वेबसिरीजची दुसऱ्या मराठी वेबसिरीजची नाहीये. मराठी वेबसिरीजची कॉम्पिटिशन कोरियनशी पण आहे, स्पॅनिशशी पण आहे, साऊथ इंडियन लँग्वेज मधल्या एखाद्या वेबसिरीजशी पण आहे. सो तुमचा जो प्रेक्षक आहे ना, आता लँग्वेज बॅरियर नसल्यामुळे तुमचा प्रेक्षक हा जगातला कुठल्याही भाषेतला, कुठल्याही जगातला, कुठल्याही देशातला, कुठल्याही भाषेचा, वर्णाचा प्रेक्षक तुमचा प्रेक्षक असू शकतो. ट्रू. सो प्रोग्रेसिव्ह कॉन्टेंटवरती विचार करा एक. आणि दुसरी गोष्ट, कॉन्टेंट मांडत असताना जर माझी वेबसिरीज मराठी लोकांसाठी, फक्त मराठी लोकांसाठी नाहीये,
भारतीय लोकांसाठी सुद्धा नाही आहे, जगभरातल्या प्रेक्षकांसाठी आहे. असा विचार करून करा हम्म. की उद्या कोरियन माणसाने सुद्धा माझी मराठी वेब सिरीज बघितली पाहिजे. म्हणजे Spanish. व्हिज्युअल लँग्वेज इज द मोस्ट येस इम्पॉर्टंट. येस येस येस. जे म्हणून तो कॉन्टेंट आपण नाही का बघतो, स्पॅनिश वेब सिरीज बघतो, हो, कोरियन कोरियन बघतो, बघतो, सगळं बघतो, साऊथ जगातल्या इंडियन बघतो, सगळ्या सगळं भाषांमधल्या बघतो, आवडीनं बघतो, हम्म. सबटायटल्स वाचत बघतो, रिवाइंड करून परत परत बघतो, कळलं नाही तर मग ते सुद्धा बघू शकतात. नक्कीच नक्कीच. बघतीलच, राईट. नक्की बघतील. आणि मराठी कॉन्टेंट तेवढा स्ट्रॉंग निश्चित आहे. आहेच तेवढा. मराठीमध्ये उत्तमोत्तम लेखक आहेत, उत्तमोत्तम दिग्दर्शक आहेत, तंत्रज्ञ आहेत, कलाकार आहे. कलाकार तर मराठीतले अप्रतिम आहेत. सो ह्या सगळ्यांनी हा विचार निश्चित केला पाहिजे की मी जे तयार करणार आहे ते जगभरातल्या प्रेक्षकांनी बघितलं पाहिजे. बरोबर बरोबर. हे गेल्या 10 वर्षात म्हणजे इनफॅक्ट लेट्स से की जे इंटरनेट रेव्होल्युशन झालं त्याच्यानंतर जसं हे OTT आणि हे मार्केट ओपन झालंय तसंच अजून एक मार्केट वर आलेलं आहे, हो, विच इज सोशल मीडिया. करेक्ट. व्हॉट हॅज बीन युअर एक्सपिरियन्स अबाउट सोशल मीडिया? मला सोशल मीडियाचं शून्य ज्ञान आहे. ज्ञान जाऊ दे ना, मला एक्सपिरियन्स. कळत नाही. फक्त सोशल मीडियावरती होतं काय, रोजचा 2 GB डेटा फुकट मिळत असल्यामुळे अनेक जण समीक्षक झालेले आहेत, अनेक जण परीक्षक झालेले आहेत, अनेक जण न्यायाधीश झालेले आहेत. त्या गोष्टीच्या मुळाशी न जाता, त्या गोष्टीचा अभ्यास न करता पटकन आपलं मत मांडणारे हे सोशल मीडियावरती खूप दिसतात. हो, खरं. खूप दिसतात. मला त्यांनी काय लिहावं, त्यांनी काय पोस्ट करावं, हा लोकशाही न्यायाने त्यांचा हक्क आहे. फक्त मला कधी कधी खंत वाटते, वाईट वाटतं, कधी कधी कीवही येते की बाबांनो जरा अभ्यास करा. आणि तो अभ्यास करण्यासाठी फार वेळ लागत नाही. एक गुगलवरती तुम्ही सर्च केलं किंवा तुम्ही तुमच्या पद्धतीने जरा एक बटन दाबलत ना तर तुम्हाला त्या गोष्टीच्या मुळाशी पटकन जाता येऊ शकतं. सो तुमचं मत तयार करण्याआधी किंवा कुठलंही मत नोंदवण्याआधी जरा त्याचा चहूबाजूने विचार करा. खोली, उंची, व्याप्ती या सगळ्याचा जरा नीट विचार करा आणि मत मांडा. त्याला काहीच जात नाही. पण त्या सगळ्या गोष्टी न करता मी कसा सगळ्यात आधी त्याच्यावरती मत React नोंदवेन, करेन. मी कसा सगळ्यात आधी हे रिपोस्ट करेन, मी कसा हे सगळ्यात आधी फॉरवर्ड करेन, सगळ्यात आधी सगळ्यात आधी सगळ्यात आधी सगळ्यात आधी हा जो सगळ्यात आधी आहे ना तो घोळ त्याचा आहे. करेक्ट. बरोबर. सोशल मीडिया खूप क्लेवरली हँडल करण्याची गरज आहे. राईट. मला तर असं वाटतं अनेक जण आपले जे वैयक्तिक फोटो आणि हे जे सोशल मीडियावर टाकतात ना, इट इज युअर पर्सनल थिंग. वाय आर यू मेकिंग इट सोशल? राईट राईट. पब्लिक का करता? आज मी इथे चहा पितोय, आज मी इथे बिस्किट खातोय, हो, आज मी बिस्किट बुडवताना ते अर्ध बुडलं, ह्याच्यावरनं आणि मला अर्ध तुटलं. काय चिखल केलाय हो, चिखल सोशल मीडियावरती खरं. रील्सच्या माध्यमातून. पण ते मॉनिटायझेशन होतं बाबा. हो हो, डेफिनेटली. अनेक जणांना खूप व्ह्यूज मिळतात, अनेक जणांना खूप लाईक्स मिळतात, अनेक जणांना त्यातनं आर्थिक फायदा खूप होत असतो आणि तो त्यांना मिळावा. फक्त ना ते तात्कालिक आहे हे त्यांच्या लक्षात येत नाही. हां, माझा पुढचा मुद्दा ऍक्च्युली तोच होता की आता असंही झालेलं आहे, बऱ्याचदा असं ऐकिवात येतं, माझा अनुभव नाही आहे या बाबतीत, की कास्टिंग करत असताना सुद्धा फिल्म्सच्या किंवा वेब सिरीजच्या सोशल मीडिया फॉलोईंग बघितलं जातं. हो, बघितलं जातं. सो ते सुद्धा तात्कालिकच आहे ना. अगदी. मग ही स्ट्रॅटेजी OTT प्लॅटफॉर्म्स का बरं घेत असतील? की प्लॅनेट मराठी हे नाही घेत. आय एम टॉकिंग अबाउट अदर. आय एम नॉट शुअर अबाउट इट. कारण त्यांना काय होतं, कॉन्टेंट बनवल्यानंतर तो एकदा पोस्ट केला की खसकन सर्वदूर पसरण्यासाठी ज्याचे जास्त फॉलोअर्स आहेत, लाखात फॉलोअर्स आहेत, त्यांच्याकडे तो कॉन्टेंट पटकन रीच होतो. तो हा त्यांचा मार्केटिंगचा फंडा आहे. म्हणून ते सोशल मीडियावरती त्यांना किती फॉलोअर्स आहेत कळलं, त्याचा ते विचार करतात आणि दॅट इज मार्केटिंग स्ट्रॅटेजी असं मला वाटतं. पण मला हेही वाटतं, म्हणजे आज मला तू विचारल्यानंतर माझ्या मनात आलं, मला अजून तो कच्च्या बदामचा जो मुलगा आहे ना त्याचा चेहरा आता आठवत नाहीये. नाही. हो हो.
झाला होता ना तेव्हा फेमस. खूप. किंवा हिमेश रेशमियाने बचपन जी का प्यार. हा ती तो. हिमेश रेशमियाने एक गायिका शोधली होती. हो. तिचा चेहरा आता मला आणि कुठे आहे ती, कारण हे सगळं हम्म. तात्कालिक आहे. खरंय. इव्हन तू हे बघशील, एखादं चांगलं गाणं तुम्ही सोशल मीडियावरती पोस्ट करा, त्याचं ते किती व्हायरल होतं, आणि बेसूर गाणारी किंवा कोणाची तरी फजिती ती किती व्हायरल होते बघा. खूप फरक आहे दोन्हीमध्ये. लोकांना त्याच्यावरती पटकन रिॲक्ट होणं आवडतं आणि अल्गोरिदम तसंच काम करतो. लोक त्याच्यावरती कमेंट करतात म्हटल्यानंतर अल्गोरिदम त्या पद्धतीने काम करतो आणि तो आणखीन तो व्हायरल करतो. राईट, राईट. सो हे जे इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन बद्दल हां, तू हां. बोलतोयस, या इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन मध्ये आता तू प्लॅनेट मराठी बरोबर काम करतोस, तू स्वतः दिग्दर्शक आहेस, यू इंटरॅक्ट विथ अ लॉट ऑफ पीपल. सो आजची जी तरुण पिढी आहे, जे विषयीतले आहे, ज्यांचं करिअर आत्ताशी सुरू होतंय, ह्या इन्स्टंट ग्रॅटिफिकेशनच्या सवयीमुळे तुला काय वाटतं, त्यांना काय पुढे जाऊन प्रॉब्लेम्स होऊ शकतात ॲज ॲक्टर्स अँड सेलिब्रिटीज? म्हणजे ना 30 सेकंदाची फिल्म आहे ना, त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करू नका. ती तुमची रील 30 सेकंद 60 सेकंद अर्धा मिनिट ते 1 मिनिटाची जी फिल्म तुम्ही बनवताय त्याच्यावरती जास्त कॉन्सन्ट्रेट करू नका. ते तुमच्यासाठी आवश्यक आहे हे अगदी ग्राह्य धरलं तरी त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करू नका. लंबे रेस के घोडे व्हा. तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये जास्तीत जास्त टिकायचं असेल, लंबे रेस के घोडे व्हा. खरंय. आज अनिल कपूर हा माझा अत्यंत आवडता नट आहे हिंदीतला. आज नाना पाटेकर, विक्रम गोखले, अशोक सराफ हे माझे मराठीतले अत्यंत आवडते अभिनेते. अमिताभ बच्चन हे माझ्यासाठी देव आहेत. बरं. सो ह्यांच्याकडे बघता माझ्या मते अनिल कपूर पण रील करत असतात, पण ते त्याला किती महत्व देतात. बच्चन साहेब रील करत असतात, ते त्याला किती महत्व देतात. आज बच्चन साहेब इतकी वर्ष टिकले आहेत आणि अजूनही काम करतायत. अनिल कपूर काम करतात, नाना पाटेकर काम करतायत, अशोक सराफ काम करतायत. का? दिलीप प्रभावळकर काम करतायत. का? ते त्या गोष्टीला किती वेळ देतात, किती महत्व देतात, आणि लंबे रेस के घोडे होण्यासाठी म्हणून ते किती काम करतात आणि कशाला महत्व देतात. तर ते वाचनाला महत्व देतात, ते चांगल्या गोष्टी बघण्याला महत्व देतात, खरंय. ते चांगल्या गोष्टी ऐकण्याला महत्व देतात. ते लोकांचं ऐकतात. मी बघितलेलं आहे. अनिल कपूर, अमिताभ बच्चन हिंदीतले, अशोक सराफ, दिलीप प्रभावळकर, अगदी नाना पाटेकर सुद्धा हे चांगल्या गोष्टी बघतात, ऐकतात, वाचतात. म्हणजे ते स्वतःला नरिश करत राहतात. एक्झॅक्टली. सो हेच केलं तर तुम्ही जास्तीत जास्त काळ टिकू शकता. नाही तर नाही. सो नाही तर तुम्ही त्या 30 सेकंदापुरते आणि 1 मिनिटापुरतीच इतकेच तात्कालिक राहणार आहात. दिस इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट मेसेज आय थिंक, जो जे बघतायत आत्ता आणि ज्यांना करिअर करायचं आहे याच्यामध्ये, त्यांच्यासाठी हा खूप एक महत्त्वाचा टेकअवे आहे की ठीक आहे, तुम्ही 30 सेकंदाची रील तुमची व्हायरल होते, त्याच्यातून तुम्हाला फॉलोअर्स मिळतात, ब्रँड इंटिग्रेशन्स करता, पैसे कमावता, हे सगळं ठीक आहे. पण पुष्कर आपल्याला सांगतोय की हे सगळं तात्कालिक आहे अँड वी रिअली रिअली हॅव टू फोकस ऑन लंबी रेस का घोडा होणं. करेक्ट. करेक्ट. तुमचं करिअर जास्तीत जास्त लांब होण्यास वाचनाला तर पर्याय नाही. खरंय. वाचनाला पर्याय नाही आणि जगभरातला कॉन्टेंट बघण्याला सुद्धा पर्याय नाही. अगदी. आज तुम्हाला तो बघितलाच पाहिजे. आपण त्या मोठ्या कॅनव्हासवरती एक बिंदू सुद्धा नाही आहोत ह्याची जाणीव करून घेऊन तुम्हाला ते सगळं बघणं आणि करणं आवश्यक आहे. खरंय, खरंय. दॅट इज सो ट्रू. तू आता इतके वर्ष काम करतोयस, राईट? सो मी आता मोजू शकतो. मी 1992 साली पहिलं कमर्शियल नाटक केलं, व्यावसायिक नाटक 1992 साली केलं, हसत खेळत अशोक सराफ यांच्या बरोबर. आता 30 वर्ष होऊन गेली. 31 वर्ष. 31 वर्ष झाले तू करतोय. माय गॉड, 31 इज अ लॉंग टाइम या. तर जर तुला आता टाइम मशीन दिला आणि तुझ्या आयुष्यात, जगातलं वगैरे नाही म्हणते मी, तुझ्या आयुष्यात तू कोणत्याही एका स्टेजला परत जाऊ शकतोस, असं जर तुला ऑप्शन असेल त्याच्यात, तर तू कोणत्या स्टेजला जाशील? मी शाळेत जाईन. ओके. मी पुन्हा पार्ले टिळक विद्यालयामध्ये जाईन.
आणि काय करशील? परत शिकून घेईन. मला परत वर्गात बसायला आवडेल. ओके. माझ्या सगळ्या शिक्षकांना परत भेटायला आवडेल. हं. म्हणजे यू थिंक की तू आज जे आहेस ते. म्हणजे आय मिस माय स्कूल. ओके. बट आर यू इन टच विथ युअर स्कूल फ्रेंड्स? येस, 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 व्हेरी मच. मला माझे शिक्षक पण भेटतात. पण मला कधी-कधी असं वाटतं ना आपल्याला, की आपण ते काही गोष्टी आपण मिस केल्या आहेत. हं. आत्ता जाणवतं, शाळेत काही गोष्टी मी मिस केल्या आहेत. हं, हं. मला परत पार्ले टेक विद्यालय शाळेत परत जाऊन वर्गात बसायला आवडेल. रियुनियनला गेला होतास कधी? हो, जातो ना. शाळेतल्या मित्रांना भेटतो, सगळ्यांना भेटतो. कायम भेटत असतो. आणि माझ्या शाळेतले सगळे मित्र-मैत्रिणी आता जगभरात पसरलेले आहेत. हं. ते तिथे भेटतात. मी नाटकाच्या दौऱ्यावर जातो, इथे-तिथे जातो. सगळे भेटतात मला. सगळ्या जुन्या आठवणी येतात. डू यू वॉन्ट टू टेक अ ब्रेक? ना, इट्स ओके, इट्स ओके. हां. पण आय मिस माय स्कूल. ओके. शाळेत दंगा करण्याच्या नादात काही गोष्टी माझ्या राहून गेल्या आहेत. हं. त्या मला परत रिव्हिजिट करायला आवडतील, त्या परत शिकायला आवडतील. शाळेतल्या गोष्टी. ओके. आमचे जे प्रिन्सिपल होते नीरज सरबुद्धे सर, माझी मराठी जास्तीत जास्त चांगली करण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केलेत. हं. सो मराठी भाषेवरती प्रभुत्व मिळवण्यासाठी काय करावं? म्हणजे सगळेच, म्हणजे शाळेतले सगळेच, माझ्या सगळ्या बाई, सगळे सर. शाळा म्हणजे माझा जीव की प्राण आहे. बस. ओके. आणि मला असं कायम वाटतं, की म्हणजे तू मगाशी म्हणालीस ना, की भाडीपाने म्हटलं, की बी.कॉम हा छंद. हं. बघ ना, आज मी पण बी.कॉम आहे, पण आज मी काय करतोय? हं, हं, हं. सारंगसाठी बी.कॉम आहे, तो काय करतोय? तुझं खरं. ग्रॅज्युएशन कशात झालं मला माहित नाही, पण तू मी काय BA आहे. हां. पण इकॉनॉमिक्स आहे, सो मी काय करते असं. एक्झॅक्टली. सो ह्या सगळ्यामध्ये आपलं बेस काय आहे, तर ती आपली शाळा आहे. अगदी. शाळेत शिकलेलं आहे ना, ते आपल्याला आयुष्यभर उपयोगाला पडणार आहे. हं. सो शाळा खूप महत्वाची आहे. बरोबर. सो तोच आपला बेस आहे. तिथूनच आपण घडणार आहोत. खरंय. या सगळ्या पार्श्वभूमीवर तू आता जेव्हा म्हणतोयस की शाळा किती महत्वाची आहे. जेव्हा तुझी मुलगी शाळेत गेली पहिल्यांदा, तेव्हा तू तिला किंवा आता सुद्धा ती शाळेतच असेल आय थिंक. नाही, माझी आता मुलगी ती- ग्रॅज्युएट झाली आहे. झालीये? हो. ओके ओके बरं. सो जेव्हा ती शाळेत होती, माझं वाटत नाही रे एवढी मोठी असेल. माझी मुलगी ग्रॅज्युएट झालेली आहे. ओके. हां. सो जेव्हा ती शाळेत होती तुझी मुलगी, तिला तू काय सांगितलंस? मग मी तिला खरं तर तिच्या शाळेनेच सांगितलं होतं. गोकुळधाम हायस्कूल मधली ती विद्यार्थिनी. हं. शाळेने पहिल्या इन्स्ट्रक्शन्स अशा दिल्या होत्या, की त्यांना जगात कसं वावरायचं आहे ना, यासाठीचे प्रयत्न आम्ही करतो आहोत. राईट. बरोबर? हं. समाजात कसं वावरायचंय याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. हां. म्हणजे हं. त्यांना काय सायन्स, मॅथ्स, इंग्लिश लिटरेचर हे सगळं आम्ही शिकू. तुम्ही त्यांना मातृभाषा शिकवा. बरं. उगाच तुम्ही तुमच्या मुलाशी किंवा मुलीशी घरी गेल्यानंतर सी व्हॉट आर यू डुईंग? व्हॉट आर यू डुईंग? कम हिअर असं गरज नाही. तुमची मातृभाषा मराठी आहे ना. तुम्ही मराठीत बोला ना तुमच्या मुलाशी. त्यांच्याशी इंग्लिशमध्ये बोलण्याचं काम शाळा आणि शाळेतले शिक्षक करतातच आहेत. हो, खरंय. हं. तुम्ही तुमच्या मुलाशी फक्त आणि फक्त तुमच्या मातृभाषेत बोला. बरोबर. हं. कळलं? त्यामुळे हो. मी तिला तेच सांगितलं होतं, बाई मी मराठीतून बोलणार आहे. तुझी आई ही कॅथलिक असल्यामुळे ती तुझ्याशी इंग्रजीत बोलणार आहे. पण तुला दोघांशी त्याच भाषेत संवाद साधायचा आहे. बरोबर. मी मराठीत बोलल्यानंतर तुम्हाला इंग्लिशमध्ये उत्तर दिलेलं मला चालणार नाही. माझ्याशी मराठीत बोलायचं. ओके. आणि आय एम सो प्राऊड. मला इतका अभिमान आहे माझ्या मुलीचा, की ती माझ्याशी मराठीत बोलते. माझ्या आई वडिलांशी मराठीत, माझ्या सगळ्या भावंडांशी सगळ्यांशी ती मराठीतच बोलते आणि ती उत्तम मराठी बोलते. वाह! मस्त. काय करते ती सध्या? तिने म्युझिक प्रोडक्शन मध्ये ग्रॅज्युएशन केलंय. वॉव! हां. ओके. आणि तिचं इन्क्लिनेशन गाण्याकडे असल्यामुळे ती उत्तम गाते. बरं. ती सांगीतिक शिक्षण पण घेते. ओके. पण तिचं इंडियन क्लासिकलपेक्षा वेस्टर्न क्लासिकलकडे तिचा कल जास्त आहे. अच्छा. हां. सो ते शिकते. पण परत मला तिचा अभिमान वाटतो. ती माझ्यामुळे
जुनी मराठी आणि हिंदी गाणी पण ऐकत असते आणि ती गाणी पण म्हणत असते. वाव! हां, म्हणजे ती कालच आम्ही गाडीतनं प्रवास करत असताना तिने, "बाबा, मी तुला ना एक गाणं ऐकवते. ह्या गाण्यामधली ही मोहम्मद रफी साहेबांनी घेतलेली जागा बघ. हां. किती छान आहे." असं म्हणून तिने मला जुनं हिंदी गाणं ऐकवलं होतं. कारण ती ते ऐकत असते. यू मस्ट बी सो प्राउड. हो, हो. ती हे सगळं ऐकते. हां. ती सगळं ती म्युझिक ऐकते. ती इंग्लिश पण ऐकते, ती हिंदी पण ऐकते, ती नवीन पण ऐकते, ती जुनं पण ऐकते. ती 1980 ची इंग्लिश गाणी पण ऐकते. बरं. 1970-80 ची हिंदी गाणी पण ऐकते. हं. कारण मी तिला सांगितलं, की तुला तुझा फोकस आता इतका नॅरो करून केवळ आणि केवळ त्याच्यावरती करायचा आहे. म्युझिक बरोबर. प्रोडक्शन केलंयस. हं. सो तुला साउंडचं नॉलेज आहे. तुला मायकिंगचं नॉलेज आहे. तुला हं. साउंड मिक्सिंगचं नॉलेज आहे. तुला साउंड क्रिएट कसा करायचा ह्याचं नॉलेज आहे. हं. ते वापर. बरोबर. पण म्हणजे तिचा कान किती तयार असेल हो, आता. हो. वॉव! दॅट्स ऑसम. हं. मी शनायाला असं हं. सांगितलं होतं, की तुझं पॅशन तुझं करियर असलं पाहिजे. हं. माझं पॅशन गाणं आहे, पण मी बँकेत नोकरी करते, असं नाही. नाही. तुझं पॅशन हे तुझं हां. करियर असलं पाहिजे आणि त्यासाठी मी काय वाटेल ते करायला तयार आहे. करेक्ट. मला बिलकुल म्हणायचं नाही, तू एवढे मार्क मिळव आणि मग तू सायन्सला जा, मग तू मग काय फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये हे करून तू मेडिकलला जा किंवा तू छे, छे, छे. तुला काय गाणं? ओके. 12वी नंतर तिने ट्रू स्कूल ऑफ म्युझिकमध्ये ॲडमिशन घेतली आणि त्याच्यातनं वॉव! म्युझिक प्रोडक्शनमधनं तिने ग्रॅज्युएशन केलं. सो ती ग्रेट. बॅचलर इन म्युझिक प्रोडक्शन. वॉव! सही ना. आपल्या वेळी तसं आपल्या काही वेळेला हे नव्हतं. काहीच नव्हतं. मी तेच आता म्हणणार होते. एक्झॅक्टली. वी डिडंट हॅव एनी ऑफ दिस. नाही, नव्हतं आपल्याकडे. करेक्ट, करेक्ट. पण आता ह्यांना सगळे हे ऑप्शन्स अवेलेबल आहेत आणि त्यांनी ते एक्सप्लोर करावेत. आणि क्लिशे डिग्री घेऊ नका. तुमची नाही. पॅशन तुमचं करियर बनवा बस. बस. आय अग्री. आय टोटली अग्री. मला फक्त एकच वाटतं, की आता आता एवढं काम केल्यानंतर, एवढं पुढे आल्यानंतर आयुष्यात म्हणजे काळाने पुढे आल्यानंतर काही ना काही असं वाटतं यार खंत राहिली. एक तू आत्ता म्हणालास, की हो. शाळेमध्ये काही शिकायचं राहून गेलं असं. तर अशी एखादी खंत आहे का रे मनात? अ, अशी आहे, बऱ्याच गोष्टी आहेत, की ज्या मला सारख्या आता जाणवत असतात, की त्यावेळी असं केलं पाहिजे होतं, त्यावेळी असं करायला पाहिजे होतं, त्यावेळी असं करायला पाहिजे होतं. हे आहेच. म्हणजे ह्या क्षेत्रात काम करत असताना अनेक गोष्टी तेव्हा वाचायचं राहून गेलेलं आपण वाचू शकतो. तेव्हा बघायचं राहून घेतलेलं आपल्याला आता बघता बघता येऊ शकतं. पण त्या काळात परत जाता येत नाही. हं. सो मला आठवते माझी आई गेली तेव्हा आईच्या जवळ सगळे होते, पण मी प्रवासात पुण्यावरनं मुंबईला येत होतो. हां. सो माझी खंत अशी आहे, की त्यावेळी मला असं सांगितलं, की "तू स्वतः गाडी चालवू नकोस, ड्रायव्हर येईल. ड्रायव्हर तुला घेऊन घरी येईल. आई इज सिंकिंग." सो हे सांगितल्यानंतर मी ड्रायव्हरची वाट बघत होतो. हं. आणि माहीत नाही ते नशिबाचा भाग आहे, पण जर त्यावेळी ड्रायव्हर लवकर आला असता त्यावेळी किंवा मी गाडी चालवत निघालो असतो, तर आई शेवटचं मला बघू शकली असती. हं. ती बघू शकली नाही. राइट. सगळे होते, मी नव्हतो. सो जसं आपण आत्ता खंत म्हणालो, की आईला शेवटचं तुला बघता नाही आलं किंवा आईने तुला एकदा शेवटचं नाही पाहिलं. तसंच अशी एखादी अचीव्हमेंट पण असेल ना, की जर म्हणलं, की तुझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी अचीव्हमेंट काय? असं विचारलं तर तू काय सांगशील? सगळ्यात मोठी अचीव्हमेंट अजून मला मिळवायची आहे. म्हणजे मला माझं नाव अजून कमवायचं आहे. ओके. पण आय डोंट नो, म्हणजे अभिजित पानसेचं आजही म्हणणं आहे, की रेगे सिनेमासाठी पुष्करला नॅशनल अवॉर्ड मिळाला पाहिजे होता. नक्कीच. माहीत नाही म्हणजे पण अशी अनेक कामं आहेत, जी केलेली असून सुद्धा कदाचित ती लोकांपर्यंत तितकी पोहोचली नसतील किंवा माहीत नाही, मी कुठेतरी पोहोचवण्यात कमी पडलो असेल. पण अशी अनेक कामं आहेत, म्हणजे मला नॅशनल अवॉर्ड मिळवायचं आहे. ओके. माझ्या कॉन्टेंटसाठी, राइट. माझ्या कामासाठी मला नॅशनल अवॉर्ड मिळवायचं आहे. सो त्यासाठी ती अचीव्हमेंट अजून माझी बाकी आहे. ओके. बरं. ते मिळवशील तू. मला काही इट्स जस्ट अ जर्नी. युअर ऑन दॅट जर्नी. तथास्तु. डेस्टिनेशन नक्कीच तू पोहोचशील तिथपर्यंत. तथास्तु. कारण तू तेवढी मेहनत आणि कष्ट करतोयस. सो डेफिनेटली रीच देअर. मला पुढे आता
काय दिसतंय? म्हणजे आता जी वेब सिरीज शूट करून आलास त्याचं पोस्ट प्रोडक्शन तर असेल, हं. पण अदर दॅन दॅट व्हॉट डू यू सी इन द नियर फ्युचर फॉर यू? माझ्याकडे वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ओके. त्या कागदावरच्या गोष्टींचं मला मोठ्या पडद्यावरती माध्यमांतर करायचं आहे. अच्छा. ओके. सो अनेक गोष्टी माझ्याकडे वाचनात आहेत. कोणीतरी पाठवलेले आहेत. त्याच्यावरती काम करायचंय आणि दिग्दर्शक म्हणून मला त्या मोठ्या पडद्यावरती आणायचे आहेत. त्यासाठी प्रयत्न चालू आहेत. आणि शिवाय आत्ता अ परफेक्ट मर्डर मराठी प्ले आमचं जे चालू आहे, मराठी नाटक, त्याचे मला 500 प्रयोग पर्यंत न्यायचे. आता आम्ही 300 प्रयोगांचा पल्ला गाठलेला आहे. वाव. आता आम्ही अमेरिकेच्या दौऱ्यावर चाललो, पण 500 प्रयोग करेपर्यंत तर आम्ही निश्चित थांबणार नाही आहोत. ग्रेट, ग्रेट. सो ते एक करायचं आहे. त्यानंतर आणखीन एक नवीन नाटक करायचं. मला असं सतत वाटत असतं की माझे पाय रंगभूमीवरती कायम लागलेले असावेत आणि म्हणून दरवर्षी माझं एक ना एक तरी नाटक, कमीत कमी एक नाटक रंगभूमीवरती चालू असावं. सो नाटक करण्यात मला खूप इंटरेस्ट असतो. मला खूप आवडतं नाटकात काम करायला. आणि काही फिल्म्स माझ्याकडे येत आहेत, पण मला पाहिजे तसे रोल्स मला मिळत नाही आहेत. सो आय एम नॉट हॅपी विथ द काइंड ऑफ रोल्स पीपल आर ऑफरिंग मी. सो मला जरा थोडं मला वेगळ्या पद्धतीने स्वतःला पोर्ट्रे करायचंय, जेणेकरून मला त्या पद्धतीचे रोल्स येतील. राईट. सो त्यासाठी पण मला माझ्यावरती मेहनत करायची, मला माझ्यावरती काम करायचंय. ग्रेट, 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 फॅन्टॅस्टिक. नाही, यू विल गेट द ब्रेक थ्रू दॅट यू आर लुकिंग तू फॉर. करणार असेल डिरेक्टर, प्लीज माझा विचार कर. तू प्रोड्यूस करणार असेल तर चल करूया. अरे बघा, इथे बोलता बोलता प्रोजेक्ट तयार झालेला आहे. बघ. नाही, आपण डेफिनेटली वी शुड कोलॅबरेट ऑन सम प्रोजेक्ट. डेफिनेटली आपण करू, नक्की करू. पण मला तुला हे विचारायचं की नॅशनल अवॉर्ड ठीक आहे, हे करिअर वाईज झालं. आयुष्यात अशी एक काय गोष्ट मिळवायची आहे जी अशी इट्स नॉट अ मटेरियलिस्टिक थिंग, पण एक हे मला आयुष्यात यार ये अपने को कमाने काय. तसं म्हटलं तर काय होतं, मी स्वतःबद्दल नेहमी विचार करत असताना म्हणतो की श्रोत्यांच्या घराण्यात जन्म मिळावा हे काय माझं कर्तृत्व नाही. मला हा रंग मिळावा हे माझं कर्तृत्व नाही. पुष्कर हे नाव हे माझं कर्तृत्व नाही. बरोबर. हिंदू धर्म हे माझं कर्तृत्व नाही. मला असं वाटतं की पुष्कर सुधाकर श्रोत्री हे नाव जे मला माझ्या कर्तृत्वाशिवाय मिळालेलं आहे, ते नाव मला आता माझ्या कर्तृत्वाने रोशन करायचंय. वाह. की उद्या पुष्कर सुधाकर श्रोत्री हे नाव घेतल्यानंतर त्याचं कर्तृत्व, त्याचं काम लोकांच्या समोर यावं. बरोबर. जात, धर्म, पंथ, वर्ण हे तुम्हाला तुमच्या कर्तृत्वाशिवाय मिळत असतं. पण तुम्हाला जे मिळालेलं आहे ते कसं टिकवायचं, ते कसं वाढवायचं. सो जगभरात पुष्कर सुधाकर श्रोत्री हे नाव घेतल्यानंतर माझं काम समोर आलं पाहिजे. बरोबर. ही माझी आयुष्यातली अचीवमेंट असेल. वाव. सुंदर. व्हेरी नाईस. नाऊ वी आर कमिंग टू द लास्ट सेगमेंट. ओके. आपली ही जी सेगमेंट आहे याचं नाव आहे सानविवी. साष्टांग नमस्कार, विनंती विशेष. तुला जर आता एखादं पोस्ट कार्ड दिलं आणि म्हटलं की याच्यावर तुला ज्या व्यक्तीला लिहायचं आहे त्या व्यक्तीला लिही, तर कोणाला लिहिशील आणि काय लिहिशील? पुन्हा एकदा आईलाच लिहीन. ओके. कामाच्या व्यापाच्या निमित्ताने नाटकाचे दौरे असतील, शूटिंग असेल, सतत घराबाहेर. आणि जेव्हा घरी यायचो ना, तेव्हा आई नेहमी मला विचारायची, अरे तुला काय चांगलं खायला मिळालं की नाही, तुला हे मिळालं की नाही, आराम मिळाला की नाही, अरे झोप झाली की नाही, कसा दिसतोयस बघ, केस बघ कसे राठ झाले, ये तेल लावून देते पासून आई घरी आल्यानंतर सगळं बोलायची. म्हणजे आई जाईपर्यंत हे आईचं हे काम असायचं. माझी बायको प्रांजल हे सगळं बघायची, बाकी सगळ्या गोष्टी घडायच्या. पण आईने विचारलेलं असतं ना, त्याला एक वेगळं महत्व असतं. नक्कीच. सो आई हे सतत विचारायची आणि बघायची. त्यामुळे आणि व्हायचं कसं की अगं हो ग आई, आलोय ग, आत्ता दमून आलोय, हो खायला मिळालंय, हो झोपलोय मी, चेहऱ्यावरनं वाटत नाही तू झोपलायस, जा जरा आराम कर, जा हे कर ते कर. आणि
असं सगळं आई सतत सांगायची. जरा तब्येतीकडे लक्ष दे. आई सांगायची. सो आता मला आईला सांगायचं आहे, की तू जे ते तेव्हापासून लहानपणापासून जे काही माझ्यावर संस्कार करत आली आहेस, जे काही मला शिकवत आली आहेस, जी काही माझी काळजी घेत आली आहेस, या सगळ्या गोष्टी मी काटेकोरपणे पाळतोय. तू आता माझी काळजी करू नकोस. ओके. तिला खूप काळजी असायची ग माझी. सतत विचार करायची, सतत काळजी करायची, कारण मी दिसायचोच नाही. मी घरात दिसायचोच नाही. त्यामुळे आई सतत काळजी करायची. राईट. नाही, आय एम शुअर त्या जिथे कुठे असतील, शी मस्ट बी लुकिंग डाऊन ॲट यू अँड स्माइलिंग. कारण हसवा फसवी नाटक आलं, आई नव्हती. उबुंटू आला, आई नव्हती. आता ही वेब सिरीज करतोय, आई नाहीये. सो तिने जे म्हणजे करशील ना रे बाबा, हा एक जो तिच्या मनात होईल ना रे बाबा तुझं सगळं बरं, नोकरी सोडून करतोयस, बरोबर नाही का? त्या काळामध्ये नोकरी सोडून पूर्ण वेळ ह्या क्षेत्राकडे करिअर म्हणून बघतोय, होईल ना रे बाबा तुझं. सो त्याच्यानंतरचं जे ट्रान्सफॉर्मेशन व्हायला लागलं, आणखीन चांगली चांगली कामं मिळायला लागली, त्यावेळी आई नव्हती. त्यामुळे आईला ती काळजी होती. बरोबर. आणि आई वाट बघत असायची. कौतुक पण असायचं, काळजी पण असायची. सो म्हणून तिला तेवढं कळवायचं, आता काळजी करू नकोस. येस. नाही, डेफिनेटली यू हॅव कम सो फार. आणि मी म्हटलं तसं, आय एम शुअर शी मस्ट बी स्माइलिंग फ्रॉम वेर एव्हर शी इज लुकिंग ॲट यू. आणि पुष्कर, काय म्हणू मी, आपण बरेच वर्ष झाले, इनफॅक्ट आर आबाच्या वेळेला तुझं कास्टिंग करायचं 2007 साली, असं सगळं बोलणं झालं होतं माझं आणि बाबांचं. पण तेव्हा ते झालं नाही फॉर सम रिझन. आणि त्याच्यानंतर आपण बऱ्याचदा भेटलो, पण अशा गप्पा आपल्या झाल्या नाहीत, है ना? खरंच मस्त वाटलं तुझ्याशी गप्पा मारून. सो थँक्यू सो मच. तू एवढ्या सगळ्या तुझ्या टोप्या सांभाळत तू आमच्यासाठी पण वेळ काढलास म्हणून. आणि लवकरच आपण करू यार. तुला कसा रोल पाहिजे मला तू सांग, आपण बनवू. आउट ऑफ द बॉक्स. डन. आणि तूच विचार करू शकशील. झालं. येस, चालेल. थँक्यू वन्स अगेन. थँक्यू रीमा, थँक्यू सो मच. आणि ऑल द बेस्ट त्या नॅशनल अवॉर्ड साठी. मला बातमी आली की पहिला मला फोन करायचा. करणार. डन.